Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मी शहासेनेबद्दल काही बोलू शकत नाही, इच्छित नाही, कारण ती शहासेना आहे, मिंदेची शहासेना. एसनशी हा गट जो आहे, एसनशी हा गट हा शहासेना आहे. त्याच्यामुळे गद्दार सरदाराबद्दल मी काय बोलू शकत नाही, बोलू इच्छित नाही, कारण बोलण्याचे ते लायकीचे नाहीयेत. मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते. म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये. एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये. मागे मी आपल्याला उदाहरण दिलं होतं की नितीन गडकरींचं नाव तसं घेतलं जात होतं. आता देवेंद्र फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून सगळ्यांसमोर दिसतोय. नितीन गडकरींना संघाचाही पाठिंबा होता, मात्र त्यावेळेला त्यांना कारण नसताना सगळं बदनाम करण्यात आलं. आता सुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं, आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय. आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसनशी काम करतात की काय, की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल कदाचित, तर ती एक शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी चेष्टा मस्करी करत नाही, मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते. आम्हाला मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्याच्यात चूक काय. मी तुम्हाला आणखीन एक आठवण सांगतो. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले त्याच्या आधी ते रामटेकमधून निवडणूक लढवायचे, महाराष्ट्रामधून. परंतु जेव्हा ते पंतप्रधान झाले त्यावेळेला ते खासदार नव्हते. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते आंध्र प्रदेशात गेले, नंद्याळ. आणि त्यावेळेला NT रामाराव हे कट्टर काँग्रेस विरोधक हे मुख्यमंत्री होते. त्यांनी भूमिका अशी घेतली की माझ्या आंध्राचा माणूस पहिला प्रथम पंतप्रधान होतोय, मी त्याच्या विरुद्ध लढणार नाही. आणि जर मी विसरलो नसेन तर जवळपास 5.5 लाखाच्या मताधिक्याने नरसिंहराव विजयी झाले होते. जर इतर राज्य, इतर प्रांत त्यांच्या अस्मितेचा अभिमान बाळगत असतील तर महाराष्ट्राने महाराष्ट्राचा अभिमान का बाळगू नये. आणि अशा वेळेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरती जर का अशा फोडाफोडीने घाला घालण्यात येत असेल तर मग मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राने एकवटलं पाहिजे.